हॅलो महाराज की जय महाराज की जय महाराज की जय बाबा की जय गोपाल कृष्ण भगवान की जय जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम विठाला 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 चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग आघवे बरवे बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला 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 चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन सालाबादप्रमाणे आपल्या पवित्र पावनभूमी श्री क्षेत्र लांडेवाडी या लांडकवाडी या ठिकाणी बोलू नका कोणी मावशी थोडं शांत बसा पुढं सरका थोडं बोलू नका थोडंसं पुढं सरका फक्त अर्धा तास कीर्तन करायचे शांत बसा आज काल्याचा दिवस आहे काल्याच्या कीर्तनाने सप्ताह पूर्ण होत असतो जसं
कळस बसवल्यानंतर मंदिर पूर्ण होतं, साडं भरल्यानंतर किंवा फळ भरल्यानंतर लग्न पूर्ण होतं, आणि यज्ञामध्ये आहुती टाकल्यानंतर यज्ञ पूर्ण होतं. तसं काल्याचे कीर्तन झालं म्हणजे सप्ताह पूर्ण होत असतो. तर 36 वर्षापासून आपल्या गावामध्ये ही मोठी दिव्य परंपरा चालू आहे. परमपूज्य महान तपस्वी संत आणि वाचासिद्धी प्राप्त साधू गुरुवर्य नारायण महाराजांनी ही परंपरा चालू केलेली आहे. आणि लांडकवाडी गाव हे तारकेश्वर गडाशी जोडलेलं आहे. एकनिष्ठ हे लांडकवाडीचं आवडतं ठिकाण आहे. काल्याच्या कीर्तनाला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. काल्याच्या महाप्रसादाला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. आजचा जो काल्याचा महाप्रसाद आहे ते आपल्या गावचे भूमिपुत्र आणि तरुण वर्ग महाकाल तरुण मित्रमंडळ, या महाकाल तरुण मित्रमंडळाने दानशूर वृत्तीने काल्याचा महाप्रसाद आपल्या सर्व भाविकांना ग्रामस्थांना दिलेला आहे. आणि ही जे मुलं आहेत ही आपले मुलं आहेत. मुलं जर चांगले निघाले तर आईबापाला आनंद होतो, आणि चांगले मुलं निघाल्यानंतर गावाचं नाव लौकिक होत असतं. चांगले मुलं निघाल्यानंतर गाव प्रसन्न होतं, आईवडील प्रसन्न होतात, आणि पोटी मुलगा जर व्यवस्थित जन्माला आला नाही तर आईबाप दुःखी राहतात त्याचे. तसं चांगला मुलगा जन्माला येणं हे गावचं नशीब असतं. आज किती सुंदर अशी गोष्ट आहे बघा. हे तरुण मंडळाने महाप्रसादाचं अन्नदान केलेलं आहे. आज एक मला असा संकेत होतोय हे सगळं बघून, आणि गुरुवर्य नारायण महाराज सांगतील, संकेत देतात की आपला लांडकवाडीचा सप्ताह पावन झालेला आहे. सिद्धीच गेला हा कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी आदरणीय पूज्य सुटके महाराज उपस्थित आहेत. आपले आदरणीय संगीतरत्न दिलीप महाराज आहेत. आदरणीय पूज्य संगीत अलंकार शिवाजी महाराज वंजारे हेही आहेत. आदरणीय पूज्य कातकडे महाराज रमेश महाराज कातकडे हेही उपस्थित आहेत. आणि तांदळे महाराज हेही उपस्थित आहेत. हार्मोनियम वादक आपले पखवाज वादक काय नाव आहे, आदरणीय पूज्य मृदंग महर्षी सचिन महाराज हेही उपस्थित आहेत. आणि आपली सर्वांची भव्य पवित्र अशी उपस्थिती या ठिकाणी आहे. आपण पुरुष मंडळी या ठिकाणी आहोत. म्हणजे हे पुरुष हे सामान्य नाहीत, तर पुरुष हे साक्षात पुरुषोत्तम आहेत. म्हणजे परमेश्वर आहात तुम्ही, पांडुरंग आहात तुम्ही. पुरुषाच्या रूपाने तुमच्या रूपाने साक्षात पंढरीनाथ या ठिकाणी विराजमान आहे. श्री विठ्ठल. आणि ह्या माता माऊलीच्या रूपाने तुम्ही म्हणजे सामान्य नाहीत, तुम्ही साक्षात देवी आहात. तुमच्या सर्वांच्या पवित्र चरणी माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. विठाला 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 विठाला
विठ्ठला 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 विठ्ठला. काल्याचा महाप्रसाद याचं फार महत्त्व आहे. घरच्या जेवणाने माणसाचं पोट भरण, पण काल्याच्या प्रसादाने मन भरतं. मंदिरात देवासमोर पेढा ठेवलेला असतो किंवा खडी साखरेचा खडा असतो, तुळशीचं पान असतं. तो प्रसाद जर खडी साखरेचा खडा आपण घेतला, तुळशीचं पान घेतलं आणि ते जर खाल्लं आपण, तर मन प्रसन्न होतं, समाधान वाटतं माणसाला. तसं काल्याचा महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर, सेवन केल्यानंतर तृप्त होतो माणूस. एरवी पंचपक्वान्नाचं जरी जेवण असलं तरी त्याला एवढं महत्त्व नाही, कारण निमित्त बरोबर नसतं, निमित्त पवित्र नसतं. म्हटले जेवायला भरपूर चांगलं होतं, गोड, श्रीखंड, पुरी, बासुंदी, गुलाबजाम, रसगुल्ला, सगळं जेवायला भरपूर आहे. पण म्हटले ते जेवण 10 क्रियाविधीचं होतं. जेवण चांगलं असून सुद्धा त्याला एवढं महत्त्व नाही. आणि काल्याचं आमटी भाकर असू द्या, साधं जेवण असू द्या, पण त्या जेवणाला फार महत्त्व असतं. अहो काल्याच्या प्रसादासाठी माणसं तरसतेत. माणसंच काय, देव लोकाला सुद्धा हा काला दुर्लभ आहे. वैकुंठी तो ऐसे नाही, गवळ काही काल्याचे. काला कोणाला दुर्लभ आहे? सर्वसामान्याला दुर्लभ असणं हे काही विशेष नाही, पण देव लोकाला काला दुर्लभ आहे हे विशेष आहे. अहो पैसा गरिबाला दुर्लभ असणं हे काही एवढं विशेष आहे का? गरिबाला पैसा दुर्लभ असणं काय 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 नाही. बरं आहे, बरं आहे, येते मला काही जास्त त्याचं एवढं. पैसा गरिबाला दुर्लभ असणं हे साहजिक आहे. आणि ज्याला पैसा दुर्लभ असतो तो गरीबच असतो. पण म्हटले अहो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पैशाची जरा अडचण आली. म्हटले हे शक्य होईल का? मोदी साहेबांना पैसा अडचण आहे, त्यांना खूप तंगीत आहेत सध्या. मोदी साहेबांना पैसा जसा दुर्लभ असणं अशक्य आहे आणि हे विशेष आहे, तसं देव लोकाला काला मिळणं हे विशेष आहे. देव लोकाला सुद्धा काला भेटत नाही. इंद्र, चंद्र, महेंद्र, स्वर्गाधिक यांना सुद्धा काला नाही. आणि तो काला भक्ताला संतांच्या संगतीने भगवान पंढरीनाथ प्रसाद देतो. प्रसाद देतो पंढरीनाथ, काला खाऊ दही भात. काला कोणाच्या संगतीत आहे याला जास्त महत्व आहे. अहो काला संतांच्या संगतीत आहे. हरिनामाचा खिचडी काला, विशेष हा लाभ संत संगे. संतांच्या संगतीत काला आहे म्हणून त्याला जास्त महत्व आहे. जेवण साधं असू द्या, हो पिठलं भाकरीचं जेवण असू द्या, चटणी भाकर असू द्या, जेवण जेवलोत. पण म्हटले मुख्यमंत्री आपले शिंदे साहेब त्यांच्या पंक्तीला जेवलोत. कोणाच्या पंक्तीला? मुख्यमंत्र्याच्या पंक्तीला. आणि त्यांच्या शेजारीच बसून. अहो तिथं काय खाल्लं त्याला महत्व नाही, कोणाच्या बरोबर जेवले याला महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे. म्हणून विशेष हा लाभ संत संगी. आपल्या गडावर शिंदेसाहेब आले होते कार्यक्रमाला, पुण्यतिथीला. आता ते मी तारीख घ्यायला गेलो म्हणजे एकटाच गेलतो, तसं मुख्यमंत्र्याची तारीख घ्यायला म्हणजे आमदार लागत असते. तर
आम्ही काय आमदार वगैरे नव्हते नेले, गेलो तारीख घ्यायला आणि ते मला बघितल्याबरोबर मी येतो म्हटले, येईन म्हटले. म्हणजे मी त्यांना सांगितलं नाही, काही बोललो नाही, कार्यक्रमाचं नियोजन नाही सांगितलं, तरच येतो म्हटले. आणि त्यांना तारकेश्वर गडही माहिती नव्हता, काही माहिती नाही, बाबाही माहिती नाही. आता मग मला असं वाटलं की आपण काही सांगितलं नाही, काही नाही, येतो म्हणले म्हणजे त्यांनी आपल्याला इथून लवकर काढून देण्यासाठी केलं काय कोणा ठोक असं. हां, काही सांगितलंच नाही, येतो म्हणले. म्हणजे त्यांना असं वाटलं की जाऊन दे आता हे लवकर. आणि त्यातली त्यात पुढं मग आम्ही जसे जसे दिवस जवळ यायला लागले तर भारत पाकचं युद्ध सुरू झालं, भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं. आणि मग म्हटलं तर आता तर येतच नाहीत. आणि पुन्हा कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी फोन आला तर म्हटले साहेबांचा कार्यक्रम म्हणजे जरा लेट होतोय, जे 12 वाजता येणार होते ते 2 वाजता येणार आहेत. आता मी मनात म्हणा येतच नाही ते. आणि परत 1-1.5 वाजता फोन आला की साहेब आता 4 वाजता येतात. आणि मग सर्व समाजाला आपण जेवू घातलं, सर्वांनी प्रसाद घेतला आणि सगळे गेले माणसं. आणि मग मी फोन केला, म्हटलं साहेब कार्यक्रम संपलेला आहे, माणसं जेवण वगैरे गेलेत सगळे, आणि आता मी सेपरेट कार्यक्रम ठेवेल म्हणलं तुमच्यासाठी, तुम्हाला आणण्यासाठी सेपरेट कार्यक्रम करू आपण दुसरा एखादा नंतर. साहेब म्हटले नाही नाही, माणसं जाईनात का म्हटले, पण तुम्ही आहेत ना, मी तुमच्यासाठी येणार आहे म्हटले. म्हणजे शब्दाचे एवढे पक्के आहेत ते. अहो कार्यक्रम झाल्यानंतर साधा आमदार खासदार सुद्धा जात नाहीत. आणि हे मुख्यमंत्री राहिलेले असताना, एवढे पद एवढी जबाबदारी आहे त्यांच्यावर असताना सुद्धा ते कार्यक्रम संपला तरी आले, 5:30 वाजता आले. आणि 6:30च्या नंतर ते हेलिकॉप्टर उडत नाही, 6च्या नंतर उड्डाण घेत नाही ते. मग मी म्हटलं आता निश्चित झालं येतच नाहीत. तरी पण ते 5:30 वाजता आले, 6 वाजेपर्यंत थांबले, अर्धा तास थांबले. म्हणजे शब्दाचे असे पक्के ते. असे नेते आणि असे पुढारी असल्यानंतर प्रजा सुखी राहते. जसं हे कीर्तन प्रवचन, आपल्या कपाळाला टिळा, हे अखंड हरिनाम सप्ताह, मठ मंदिर गड फड, हे कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहेत. आणि मुलगा तर शेराला 6वा शेर, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. अहो त्यांनी देवासाठी धर्मासाठी काय केलं, काय दिलं, काय दिलं हे म्हणण्यापेक्षा काय दिलं नाही. अहो त्यांनी स्वतःचा जीव दिला धर्मासाठी. औरंगजेबाने त्यांना लालच दिली होती ना, अरे कशाला तरफडतो, कशाला मरतो, तू मुस्लिम हो, तुला राजा करतो म्हटले. बरं हे सगळं सोडून दे, तुला राजा करतो. महाराज म्हटले नाही नाही, मी हिंदू होऊन मरण, पण अहिंदू होऊन जगणार नाही. इतका छळ केला महाराजांचा, इतका छळ केला. 40 दिवस उपवासी ठेवलं तरी पण महाराजांनी हिंदू धर्म सोडला नाही. त्यांना राजा करीत होते, म्हटले मला ते राज्यपद नको. आणि आता जर एखाद्याला म्हटलं ऐ पंचायत समिती सदस्य करतो किंवा सरपंच करतो, तो आमक्याला त्रास दे बरं जाऊन, माणूस लगेच त्रास देईन ना. पण महाराज संभाजी महाराजांचं, त्यांची उंची किती होती? संभाजी महाराजांची उंची 8 फूट होती, कोणीतरी सांगितली. 8 फूट उंची होती त्यांची. पण ती उंची म्हणजे शरीराची होती बरं का. त्यांची खरी उंची आकाशापेक्षाही जास्त होती.
आकाश ठेंगणं होतं त्यांच्या पुढं, एवढी त्यांची उंची. आणि त्यांचं वजन किती होतं? 220 किलो, 220 किलो वजन होतं. आणि त्यांना भाकरी किती लागत होत्या? कोणीतरी सांगत आहे बरं का. हां हां, ही माझ्या बरोबरच आहे, त्याच्यामुळे सांगतोय. एवढं त्याचं त्यांना अन्नदान. 220 किलो वजन आणि 65 किलोची तलवार होती त्यांच्याकडं. त्यांनी जर असा हात केला ना असा सहज, तर शत्रूचं 100 सैन्य असंच मारून टाकायचे ते, असंच. आणि मग म्हणतात ना, घर का भेदी लंका दहन. जवळचीच माणसं विश्वासघाती फितूर झाले आणि जवळच्या माणसाने सांगितलं हात बांधा. हात बांधले साखळदंडाने, तरी महाराज हात बांधले तरी साखळदंड असा फिरायचे, असा हात करायचे. 400-500 सैनिक तासच मरून पडायचं, तरी ऐकण्यात कोणाला, हात बांधले तरी. आणि मग गणोजी कान्होजी होतेच ना, त्यांनी सांगितलं नुसतं हातावर जमणार नाही, त्याचे पाय बांधा म्हणले. मग पाय बांधले महाराजांचे. तो साखळदंड, आता मी जाऊन आलो तिथं, बघून आलो मी ते साखळदंडाचे तुकडे. आणखी इतका जड साखळदंड येतो, 7-8 असे ते कड्या होते, तेवढ्याच उचला ना मला, इतका जड साखळदंड. पण महाराजांनी या धर्मासाठी स्वतःचा प्राण दिला, पण धर्मकार्य सोडलं नाही. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी 12 ज्योतिर्लिंगाचे मंदिर बांधले. त्यांनी त्यांच्या पैशाने बांधले बरं का, वर्गणी नाही करून. इतकं दानशूर. आपण जे दान धर्म करतोत ना, हे त्यांचेच गुण आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे गुण आहेत. आणि विशेष मठ, गड, फड हे मोठ्या आरबोधीस जी माणसं आहेत त्यांच्या जीवावर नाहीत बरं का. हे धर्म, गड, फड हे तुम्ही सर्वसामान्य चालवता, तुम्ही चालवताय, तुमच्या जीवावर चाललेला आहे हा धर्म. धर्माचे जनक, धर्माचे पोषक, धर्माचे आधार म्हणजे तुम्ही आहात. आणि विशेष म्हणजे हा जो हिंदू धर्म आहे ना, हा सगळ्या तरुणांच्या खांद्यावर याची धुरा आहे. तरुणामुळं हा धर्म आणखीनच फोफावला आहे, आणखीनच वाढला आहे. आणि विशेष आता अयोध्येमध्ये रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली ना, तेव्हापासून एवढा बदल झाला आहे, आमूलाग्र बदल झाला आहे. सगळे हिंदू तरुण एकवटले आहेत, सगळे हिंदू तरुण एकसंघ झाले आहेत. आणि आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम कुठेही असू द्या, तिथं तरुणांची प्रचंड गर्दी आहे. आज पंढरपूरला जरी गेलो तर आपण, मुकादम होते आमच्याबरोबर दिंडीत, सोहळ्यात सुद्धा 70% हिंदू तरुण आहेत. वयस्कर माणसं क्वचित दिसायला लागले आता. नाहीतर पूर्वी कसं होतं, सप्त्याला जायचं म्हटलं, कुठं गडावर जायचं म्हटलं तर म्हणायचे एखादा म्हातारा माणूस पाठवून द्या. पण आता तसं नाही राहिलं. आता हिंदू तरुण अग्रेसर आहेत, पुढे आहेत. आणि म्हणून हे धर्माचं रक्षण, धर्म अतिशय वाढत चाललेला आहे. गायी राखणं, सांभाळणं ही सुद्धा धर्माचं कार्य आहे, मुख्य कार्य आहे. कारण गाय ही विश्वाची माता आहे. विश्वस्य मातरम गो, विश्वाची माता आहे गाई. म्हणून गाय सांभाळणं म्हणजे आपल्या आईला नाही, गायीच्या अंगात 33 कोटी देव आहेत. गायीला सांभाळणं म्हणजे 33 कोटी देवाची 33 कोटी देवाची पूजा केली आपण, असा त्याचा अर्थ आहे. आणि गाय कसायला विकणं, कापायला विकणं म्हणजे आपली आई विकल्यासारखं आहे. गाय विकू नये, कापायला विकू नये.
गाय पवित्र आहे. अहो आपण शिवता सावध करून आलोत कुठून बी, विटाळ चंडाळ झाला आणि गाईला नुसतं आपण शिवलोत तरी आपण पवित्र झालोत, शुद्ध झालोत असा आपला आत्मा सांगतो आपल्याला बरं का. गाय अतिशय पवित्र आहे. गाईचं जर दूध पिलं ना माणसाचं आरोग्य चांगलं होतं. गाईचं दूध पिल्यानंतर गाईचं दूध पिल्यावर आयुष्य वाढतं. गावरान गाईचं बरं का, हे जर्सीचं नाही. गावरान गाईचं दूध पिल्यानंतर आयुष्य वाढतं. बघा तुम्ही पिऊन, एक ग्लास जर दूध पिलं माणूस तर जेवण केले त्याला एनर्जी भेटते, ताकद भेटते. म्हणून पूर्वीच्या काळी गावरान गाईचं दूध प्यायचे. तुम्ही सुद्धा गावरान गाईचं दूध पिलं पाहिजे, म्हणजे तुमचं आयुष्य वाढेल. तुम्ही सुद्धा गावरान गाईचं दूध पिलं पाहिजे, म्हणजे तुमचं डोकं दुखणार नाही, पोट दुखणार नाही, आरोग्य चांगलं राहील. गावरान गाईच्या दुधाने आरोग्य चांगलं राहतं. गावरान गाईच्या दुधाला तर संत महात्मे दूध नाही नुसतं म्हणत, नुसतं दूध नाही ते अमृत अमृत म्हणतात त्या गावरान गाईच्या दुधाला. एक कप का होईना पण रोज पित जा. एक कप जर दूध रोज पिलं तर तुमचं 10-15 वर्षांनी आयुष्य वाढेल. म्हणून गावरान गाईचं दूध हे टॉनिक आहे, औषध आहे, जडीबुटी आहे, अमृत अमृत आहे, अमृत. म्हणून प्रत्येकाने गावरान गाईचं दूध पिलं पाहिजे. तुम्ही भरपूर नका जेवू, भरपूर नका खाऊ, मुरमुऱ्यासारखं एकच बदाम खा. असं गावरान गाईचं दूध म्हणजे शक्तिशाली असतं, पवित्र असतं, बुद्धी तीक्ष्ण होते. म्हणून आजकाल मोठमोठी माणसं गावरान गाईचं दूध लहान्या लेकराला गावरान गाईचं दूध उपलब्ध करून रोज देतात. कारण बुद्धी तीव्र होते, बुद्धी तीक्ष्ण होते, मुलाच्या पाठांतर लवकर होतं आणि क्रांतिकारी बनतो मुलगा. गावरान गायच्या पाठीवरून जर हात फिरवला तर माणसाचा बीपी संतुलित राहतो. आता हे नुसतं ऐकून नाही सांगत, माझ्या बाबतीत सांगतोय. मला बीपी होता, हाय बीपी होता. ते पण रिपोर्ट आहेत माझ्याकडे नोबल हॉस्पिटलचे. हाय बीपी मला, आणि हाय पॉवरच्या गोळ्या होत्या बीपीच्या. शुगर पण होती, 390 शुगर होती. कथुरिया डॉक्टर आहेत नगरला, शुगरचे स्पेशलिस्ट, त्यांच्याकडे माझी ट्रीटमेंट होती. चेकअपला तिथे जायचो मी. 390 शुगर. मी डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब आता हे औषधं कवर घ्यायची, गोळ्या औषधं. इन्सुलिन होतं मला, 3 टाईम इन्सुलिन घ्यावं लागायचं, 17 युनिट. आता म्हटलं हे कवर घ्यायचं. डॉक्टर म्हटले जोपर्यंत तुम्हाला जगायचं आहे ना तोपर्यंत हे घ्यायचं. हे एकदा का शुगर झाली परत ती जात नसती, फक्त आम्ही तिचं संतुलन ठेवू शकतो. शुगर कायमची कोणाचीच जात नाही. पण गावरान गायची जर कांबळ चोळली, तिचं जर दूध घेतलं, पाठीवरून जर हात फिरवला, शेण पाणी जर केलं तर माणसाचे आजार बरे होतात. मला 390 शुगर असताना 390 शुगर होती, पण माझी शुगर आज नील आहे. नंतर मी डॉक्टरकडे गेलो, त्यांनी मला चेक केलं, चेकअप. तर म्हणले महाराज शुगर तुमची नील आहे. आणि कशी काय नील आहे, काय औषध घेतलं तुम्ही? चमत्कार झालाय म्हटले हा. कारण एकदा शुगर झाल्यावर परत जात नसती, आणि शुगर परत जात नाही बरं का. एकटी गेली तर ती एकटी जात नाही, म्हणून माणसालाच घेऊन जात असते. पण माझी शुगर एकटी गेली नाही, जाळून टाकली ती. गेल्यावर ती कोणाला तरी लागन, त्याच्यामुळे तिला भस्म करून टाकलं. शुगर राहिली नाही, बीपी राहिला नाही, त्याला एकमेव कारण गोमाता आहे.
म्हणून प्रत्येकाच्या दारात एक गाय असावा. नाही धर्मासाठी तर पण कमीत कमी तुमचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी तरी ठेवा ना. तुमचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून गाय ही तर पवित्र आहेच आहे. पण गाय म्हणजे आपल्या दारातलं हॉस्पिटल आहे. गाय म्हणजे आपल्या दारातलं हॉस्पिटल आहे. म्हणून प्रत्येकाने गाय सांभाळली पाहिजे, गाय राखली पाहिजे. हां अहो गायीला जर पिंडी सोडून टाकली आपण तर तिच्या अंगामध्ये 33 कोटी देव आहेत. गायीला जर चारा टाकला तर 33 कोटी देव जीव घातल्याचं पुण्य भेटतं. आणि गायीचं जर गोठा बांधला आपण तर 33 कोटी देवाचे मंदिरं बांधल्याचं पुण्य मिळतं. म्हणून एक गाय माणसाचं जीवन सफल करणारे आहे, सार्थक करणारे आहे. आणि गाय माणसाला समाधानी ठेवते, सुखी ठेवते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात की बाबा चला सावध व्हा आणि गायी राखू, मग त्या ब्रह्मांडाचं आपण सेवन करू. हे अभंगाच्या पहिल्या चरणात चला वळू गाई, 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 चला वळू गाई. वैसुदेव एक ठाई, वैसुदेव एक ठाई, बहु केली वनवन, बहु केली वनवन. वैसुदेव एक ठाई, वैसुदेव एक ठाई, बहु केली वनवन, बहु केली वनवन. चला वळू गाई, बैसू जेऊ एके ठाई, बहु केली वनवन. पाय पिटी झालासी निमिठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. बांधून नाही 5 मिनिटं बसा बसा बस बस 5 मिनिट खाली बस बस. हा बसा थोडं थोडं बसा बसा थोडा वेळ बसा. हां हां बसा खाली. आपलं श्री क्षेत्र तारकेश्वरगड म्हणजे आपलं श्रद्धास्थान. आणि अगदी अल्पकाळामध्ये गुरुवर्य नारायण बाबांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने तारकेश्वरगड म्हणजे धाकटी पंढरी झालेली आहे आपल्या इथं. आणि फार मोठं काम बी झालेलं आहे गडावर. गडाचं नाव आता महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं, मोठमोठ्या लोकांच्या कानावर आहे. आणि सरकारी दरबारी त्याची नोंद झालेली आहे. कारण गडावर जर मोठा माणूस आला तर कलेक्टरला अगोदरच येऊन राहावं लागतं, तिथली व्यवस्था बघावं लागते. SP साहेबांना यावं लागतं, मोठे माणसं येत असते अगोदर यांना यावं लागतं. सरकारी दरबारी त्याची नोंद व्हावी लागते आणि नंतर मग हे मुख्यमंत्री वगैरे येत असतात. असं या संस्थांचं नाव मोठं आहे. आणि हे संस्थान तारकेश्वरगड संस्थान म्हणजे तुमचं हे हक्काचं ठिकाण आहे. तारकेश्वरगड तुमची जागा आहे. आणि तारकेश्वरगडाला मूळ पाया
म्हणजे आपल्या वाडीपासून आहे. आषाढी दिंडीत आम्ही सोहळ्यात जातो, सोहळ्यात दिंडी असती. आता इकडून दिंड्या जातात भरपूर, पण तिकडून आपली कोणाचीच दिंडी नाही ना. आपल्या माणसाला जर समजा सोहळ्यात जायचं ठरलं तर कुठं जायचं? मग हक्काची दिंडी असावं म्हणून आपण ही दिंडी तिकडून चालू ठेवलेली आहे खूप दिवसापासून. मला आग्रह करतात माणसं, इकडून दिंडी काढा, इकडून दिंडी काढा. पण इकडच्या दिंडीचं कसं असतं, भजन पूजन काही नसतं. पाय वाट लागली का काही इकडून घेतात, काही तिकडून घेतात, काही मधून पळत आहेत. आणि अगोदर जेवायच्या ठिकाणी जाऊन बसतात. पण हे जी सोहळ्यातली दिंडी असते ना, तो राजमार्ग आहे आणि त्या दिंडीचं नाव लौकिक असतं आणि दिवसभर भजन असतं. नुसते मोकळे माणसं चालत नाहीत, तर ती दिंडी आहे आपली. आणि आता सगळ्याला तिथं उतरायला जागा आहे, पण आपल्यालाच उतरायला जागा नाही. जागा आहे पण उघडं आहे सगळं, बांधकाम नाही, मठ नाही, पत्र्याचं शेड केलेलं आहे थोडंसं, त्याच्यात माणसं बसत नाहीत. आता तिथं मोठी म्हणजे इमारत, मठाचं काम आपल्याला करायचं आहे. फार मोठा मठ करायचा आहे. तिथं 5 मजली मठ आहे. त्याचं चित्र इथं मी आणलेलं नाही, पण आता तुम्ही बघितलं असेल मोबाईलवर इकडं तिकडं. तर मोठं काम करायचं आहे आपल्याला. आणि ते काम करायचं आहे म्हणजे काय, मी मेल्यावर काय मला माड्यावर घेऊन नाही जायचं. हे सगळं करायचं आहे, तुमच्याकडून घ्यायचं आहे आणि तुम्हालाच द्यायचं आहे, तुम्हालाच ठेवून द्यायचं आहे. फक्त धर्माचं कार्य आपण करत राहायचं आहे. याच्यासाठी आपल्याला ते पंढरपुरामध्ये तारकेश्वर मठ बांधायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला लांडकवाडीच्या सहकार्याची फार गरज आहे आणि तुमचं हक्काचं हे ठिकाण आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने जशी तुमची शक्ती असेल किंवा जशी तुमची इच्छा असेल, आपला एवढं सहकार्य करायचं आहे पंढरपूरच्या कामासाठी. बरं, इतर ठिकाणी देणं वेगळं, पण पंढरपुरात फार मोठं पुण्याचं काम असतं बघा. तर पंढरपुरासाठी आपल्याला वर्गणी करायची, ज्याची जशी इच्छा असेल त्याने द्यावा. आणि देव, तुम्ही जर समजा 1 हाताने दिलं, 2 हाताने दिलं, तर देव तुम्हाला 1000 हाताने देणार आहे. काही कमी पडत नाही. काही माणसं, एक माणसाने उचल घेतली 5 लाख रुपये, बरं का, 5 लाख उचल घेतली त्यांनी, आणि तशीच भगवानगडाला 5 लाखची 5 लाख उचल देऊन टाकली. काय माणूस म्हणतो उदार. मला तर त्याच्या पाया पडा वाटलं जाऊन. म्हणजे असेही माणसं आहेत समाजात. मी सुरुवातीला सांगितलं, हा जो धर्म आहे ना, तो केवळ तुमच्या जीवावर टिकून आहे, चालून आहे. तर आतासुद्धा पैसे काय कोणी आता आणलेले नसते, तर आता द्यायचे नाही पैसे. पैसे नंतर द्या, आपण टाईम देऊ. आणि जर आता 1-2 महिन्याच्या आत भेटले तर ठीकच आहे, जर नाही भेटले तर पुढच्या वर्षी द्या. आता इतकी सवलत दिल्यावर काय अडचण आहे का? आता नुसतं जाहीर करा, तुम्ही आकडे संकल्प करा की मला इतके द्यायचे, तितके द्यायचे. तर या ठिकाणी जाहीर सांगा. हां,